कसबा सांगाव मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलंय। त्यामुळे त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आलंय। परिणामी कागल तालुक्यातील राजकारणाला पुन्हा एक वेगळीच उकळी फुटली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत कसबा सांगाव मतदारसंघ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होता। या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा कांबळे यांनी निवडणूक लढवत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिभा लखन हेगडे यांचा पराभव केला होता। निवडणुकीनंतर प्रतिभा हेगडे यांनी सुवर्णा कांबळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली होती। त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली। गेल्या 4 महिन्यात दोन्ही बाजूने एकूण 7 सुनावण्या झाल्या। सुनावणी दरम्यान सुवर्णा कांबळे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची समितीने तपासणी केली। मात्र 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा महाराष्ट्रातील सर्वसाधारण रहिवास आवश्यक पुराव्यांसह सिद्ध झाला नाही। त्यामुळे समितीने सुवर्णा कांबळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं। परिणामी सुवर्णा कांबळे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आलं असून आता कोणती कायदेशीर पावलं उचलली जातात याकडे कागल तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे।